तर नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज मी आलेली आहे दुकानात आणि आज सकाळपासून दुकान बंद होतं, तर संध्याकाळी आले होते. आणि हे जे माझं हळदीचं ब्लाऊज आहे त्याला मी हँगिंग लटकन बनवलेली आहेत आत्ता. आणि आता दुसरी साईड बाकी आहे, ते बनवायचं काम माझं आता चालू आहे बघा. आता मी एवढी साईड केली की हे ब्लाऊज कंप्लीट होणार आहे. आणि जी लग्नाची साडी आहे त्याचं पण मला असं सेम करायचं आहे, तर त्याचं अजून बाकी करायचं, तर ते मी त्यांना दाखवेल सगळं तुम्हाला. तर आत्ता माझं वर्क करायचं चालू आहे आणि माझा आरीवर्कचा व्यवस्थित म्हणजे प्रोफेशनल कोर्स झालेला आहे. तर ज्यांना कोणाला कोर्स वगैरे करायचे असतील तर त्यांनी मला DM करू शकता तुम्ही. तुमचा कोर्स मी घेईन. आणि कोणाला कस्टमाइज करायचे असतील ब्लाऊज तर तुम्ही येऊ शकता माझ्याकडे. व्यवस्थित आरीवर्क करते. तुम्हाला मी जे जे काय करेल ते टाकणार आहे सोशल मीडियावरती. हँगिंग लटकन कसे बनवायचे ते शिकवते मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. एवढा बनवला का याच्यानंतरचं दाखवते. नेक्स्ट वाला दाखवते. हा स्टॉप कर. आता सांगते ह्या व्हिडिओत की हँगिंग लटकन कसे बनवायचे होते. नक्कीच बांधून घेते मी चांगले माझे. तर पहिल्यांदा काय काय साहित्य लागेल. तर सगळ्यात पहिले अशीवाली सुई, जी की एकदम बारीक असते आणि तुम्ही जिथे आरीवर्कचं सामान घ्याल ना तिथेही सहजपणे मिळते. एकदम बारीक सुई असते ती सुई. आपला हा दोरा, मशीनचा दोरा असतो तो चालतो. शक्यतो हा गोल्डनच वापरायचा किंवा नायलॉन पण असतो, पण जेव्हा आपण हँगिंगचं काम करतो तेव्हा हा वालाच दोरा वापरायचा. त्याच्यानंतर आता हे याच्यात ओवायचं आहे आपल्याला. तर असं बरंच लांब घ्यायचा. तुम्हाला जसं वर्क करायचं आहे त्यानुसार घ्यायचा. मला दोन्ही स्लीव्हजला करायचं आहे आणि तसा पण थोडा धागा जास्तच लागतो या हँगिंगला, त्याच्यामुळे थोडंसं जास्त घ्यायचं. म्हणजे सारखं सारखं ओवायची गरज नाही पडत. ती सुई एक आधीच बारीक असते आणि त्यात त्याला ओवायला त्रास नको म्हणून थोडासा मोठाच दोरा ओवून घ्यायचा असा इतकासा, म्हणजे तुम्हाला पुरेल असा तुमच्या अंदाजाने. तुम्हाला किती वर्क करायचं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं साहित्य काय लागेल. आता हे मला खाली खाली तुम्ही जे लावणार आहे त्या टाईममध्ये तुम्ही घेऊ शकता. हे घे बरं, हे घे पुढे. आता हे मी ड्रॉप शेपचे घेतलेत असे. तुम्ही याला मोठे मोठे पण घेऊ शकता. आता हा समजा पिंक कलरचा ब्लाऊज आहे तर याला मी हे पिंक पण घेऊ शकते असे खालचे. जसा ब्लाऊज असेल, समजा रेड असेल तर तुम्ही रेड पण घेऊ शकता. पण आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे आणि मला हा अर्जंट लागतो त्याच्यामुळे मी हेच लावणार आहे. त्याच्यानंतर हँगिंगसाठी हे आपल्याला शुगर बीट्स लागतात. हे सेम असतात प्रत्येकाचे, तर हे शुगर बीट्स. आणि आता तुम्हाला दाखवते की मी कसं बनवायचं. तर पहिली अशी मार्किंग करून घ्यायची सेम अंतरांवर. तुम्हाला यात दिसते का नाही माहीत नाही, पण असं मी मार्किंग केलेली आहे थोडी थोडी जी मला दिसते. तर इथं सेम अंतरावर मार्किंग करायची आणि इथला थोडा पार्ट राहू द्यायचा आपल्या फिटिंगचा, जेणेकरून आपल्याला इथं टोचत नाही. आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं होतं. तर इथून मी स्टार्ट करणार आहे. हे इथे मी सेम अंतरावर असे मार्क करून घेतलेत ओव्हरऑल इथपर्यंत. आणि आता आपल्याला हँगिंग लटकन बनवायचं. तर इथं माझा दोरा संपला होता त्यामुळे मी दुसरा ओवून घेतला. स्टार्टिंगला थोडंसं अंतर ठेवून वरती सुई काढायची बाहेर. त्यानंतर आता हे आपल्याला किती खाली ठेवायचं याच्या अंदाजाने तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला किती खाली पाहिजे त्यानुसार 10, 8 असे मणी ठेवू शकता. तर मी जेवढे ठेवलेत
मी 12 ठेवलेले आहेत, तर मग त्या हिशोबाने मी घेते. तर हे 12 घेतलेत. हे फर्स्ट ऑफ ऑल लावून द्यायचे. त्याच्यानंतर ड्रॉप शेपचा मोती तो घ्यायचा. त्यानंतर पुन्हा एक शुगर बीड घ्यायचा लास्टला. आपल्याला त्याला आता लॉक करायचं, टक करायचं, त्याच्यामुळं हा वाला घ्यायचा. इथं व्यवस्थित पाहायचं आहे का. हे असं घेतल्याच्या नंतर हा शुगर बीट मागे ढकलायचा आणि इथून आतमध्ये शुगर बीटच्या मधून सुई न्यायची आणि जिथून आपण घेतलं होतं तिथंच आतमध्ये याला घालून द्यायचं आणि असं ओढून घ्यायचं. असं ओढल्याने पॅक होऊन जातं. जे काय गुंता राहिलेला असेल त्याला ओढून घ्यायचं असं. हे असं झालं का इथं थोडंसं ढिल्लं ठेवायचं, जेणेकरून हे असं खूप टाईट नाही होते. तर थोडंसं ढिल्लं ठेवायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या मार्किंगकडे जायचं आणि सेम प्रोसेस इथे करायची. अशा पद्धतीने आपले अशी लटकन बनत जाते. आता तुम्हाला सगळं झालं ना, मग मी ओव्हरऑल दाखवते. हँगिंग लटकन आता रेडी झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो. दिसतं ना. अशा पद्धतीने सुंदर लटकन दिसतात आणि हा आहे त्याचा फायनल लुक. आणि चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.